इथं बसलेल्या पैकी अशी कोण आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं, तिने हात वर करा. एक सुद्धा हात वर नाही पाहिजे तुम्ही. एक खोटं का होईना पण नाही, कारण माणूस दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही महाराज. हो, माणूस दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहे, स्वतःच्या दुःखानं नाही. दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी. आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो, एक वेळ माणसाने मळका असावं. ओ वनवेवाडी, ती आजी मला हात करते. एक वेळ माणसाने मळका असावं पण जळकं नसावं. मळ साफ होतो मळ. आता लय पावडर आहे, सर्फ एक्सेल, टाईड, निरमा, रिन पावडर, घडी, वॉशिंग मशीन आला वा वा वा, साफच होणार मळ. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्यालाच कळत नाही. म्हणून माणसाने जळू नये, समाधानी असावं. पण आज माणसाला समाधान नाही. आहे का समाधान? तुम्ही सगळे मंदिरात जाता का? बसलेली मंडळी, अहो मंदिरात जाता का? मी काय विदूषक दिसतोय का काय मलाच काय कळत. नुसतं माया का पाहत पण तोंडातून शब्द फुटाने तुमचं. मंदिरात जाताना काय काय मागता देवाकडे तुम्ही? काय काय समाधान. ते मागची काय म्हणतात, सुखी बेळ. काय सुखी ठेव म्हणले का? मला सुखी बेळ ऐकायला. सुखी ठेव कोणाला? देवाला. सुखी ठेव कोणाला? मला आणि बाकीच्यांना. मग दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल, पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे. हा, सगळ्यांचं भलं कर पण सुरुवात माझ्यापासून कर. हा स्वार्थीपणा झाला. आणि लोक देवाला स्वार्थीपणा आवडत नाही, स्वार्थी लोक आवडत नाही. आपलं मागणं स्वतःसाठी. देव संतांचं मागणं बघा, संतांचं मागणं, अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको बाबा. हे नामदेवरायांचं मागणं. एकनाथ महाराजांचं मागणं बघा, प्रेम सुख देई, 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 प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, हा प्रेम विना नाही समाधान, समाधान, प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. लय प्रेम झालं महाराज. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान आहे. आज माणसाला काय नाही, समाधान नाही महाराज. मग समाधानी असावं महाराज. फक्त देवाचं नाव घेतलं पाहिजे. पण देवाचं नाव का घ्यायचं, भगवंताचं नामस्मरण का करायचं? बघा, लग्न मंडपामध्ये नवरी नवऱ्याचं एकदाच नाव घेते, घेते का नाही? अहो महिला मंडळ घेते का नाही? तुमच्यात घेतात ना? केळाचं पान तुरु तुरु फाटे, रावांचं नाव घ्यायला कसं कसं वाटे, घेता का नाही तुम्ही? नवऱ्याच्या इस्टेटीची मालकीन तुम्ही कधी होता? मग लगेच मालकीन होता ना तुम्ही. नाव घेतल्याबरोबर नवऱ्याच्या इस्टेटीची तुम्ही मालकीन. मग नुसतं नवऱ्याचं नाव घेतलं तर मालकीन झाले. देवाचं नाव घेतल्यावर देव काही देईल का नाही? कारण भगवंताच्या नामामध्ये लय पावर आहे. नाम तुझे नारायणा फोडे पाषाणाला, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा, नाम
गायन करणं सोपं आहे का? बसलेली मंडळी, तरुण मंडळी, गायन करणं सोपं आहे? नुसतं 6 लावायला वर्ष तर 6 काही ना अवघड आहे महाराज, सोपं नाही. हे पखवात वाजवणं सोपं आहे का महाराज? 10-12 वर्षाचं तप आहे. सकाळी उठून रियाज करावं लागतं, तेवढं एवढं सुंदर वाजवते, तर सोपं नाही. कीर्तन करणं सोपं वाटतं तुम्हाला? अहो कीर्तन करणं सोपं वाटतं का? तुम्ही माझ्या पुढे नाहीच म्हणणार. सोपं नाही महाराज. तुम्हाला रॉकेट माहिती का? रॉकेट, अहो रॉकेट माहिती ना? रॉकेट आकाशात उंच उडतं. तुम्ही काय म्हणता? रॉकेट काय उंच उडतंय, पण त्या रॉकेटचा मागं धूर किती निघतो त्या रॉकेटलाच माहित असतं ना. तसं आमच्याकडे बघून तुम्हाला वाटणार महाराजांची लई मजा आहे, महाराजांची लई मजा आहे, पण महाराजांचा मागं धूर किती निघतो महाराजांना तुम्हाला माहिती आहे. मी सांगत नाही कीर्तनात, पण आता विषय निघाला म्हणून सांगतो. 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 40,000 किलोमीटर. किती किती 40,000 किलोमीटर रनिंग. दिवसही गाडीत, रात्रही गाडीत. घरी जायची गॅरंटी नाही. मला घरी जाऊ द्या मग म्हणा. अवघड आहे महाराज, सोपं नाही. कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो? कुकरमध्ये महिला मंडळ कुकरमध्ये बटाटा शिजवता ना, तसं आम्ही सगळे गाडीत शिजतो रोज. सोपं नाही महाराज. एक जण तो नुसताच कणायचा माझ्या पुढं, नुसताच कणायचा, महाराज तुमची लई मजा आहे, महाराज तुमच्यासारखी मजा कोणाचीच नाही. मी म्हटलं नुसतं कोण नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर. किती? 8च दिवस. तुला दिवसाला रोज देणार 500 रुपये. किती? 500. 8 दिवस फक्त तू माझ्यासोबत फिरायचं. तो म्हणला महाराज मी गाणार नाही. अरे तुला कोण गायला देते? इथं रथी मारती पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. टाकलं त्याला गाडीत, ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला. 8 दिवस मस्त फिरवलं. 9व्या दिवशी त्यांनी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा. पाण्यातला माझा झोप घेतो गाईचा, जावे त्याच्या वंशा देवाकडे, देवाकडे. पाण्यातला माझा झोप घेतो गाईचा, जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा. ओ सोपं नाही महाराज. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. सोपं नाही महाराज. हो गायन वादन. आता यांच्याकडे बघून तुम्हाला सुद्धा वाटत असेल ना आपला पण मुलगा असा गाणारा निघावा महिला म्हणून. वाटतो का नाही? हा वाटतो का नाही? पण निघत नाही महाराज, कारण ते प्रारब्ध आहे ना महाराज. सोपं नाही. याचे दान देगा देवान कुठंतरी गठोडे मिळव असं आहे का ते? नाही नाही नाही. त्याला प्रारब्ध उत्तम लागतं, प्रयत्न चांगले लागतात आणि कुणाचा तरी आशीर्वाद लागतो, तेव्हा या सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणून सर्वांनी आनंदाच्या सोहळ्यामध्ये हाताने टाळी वाजवायचं आणि मुखानं गोड भजन करायचं. विठोबा रखुमाई वा वा सुंदर. आजचा कार्यक्रम जर पाहिला तर वरती इंद्रचंद्र ब्रह्मदेव सुद्धा हँग झाले असतील. ते सुद्धा म्हणत असतील काय तो सप्ताह, काय ते वनवेवाडी, काय ते कीर्तन, काय ते गायक, काय ते वादक. एकदम ओके मध्ये. काय झाडी, काय डोंगर, एकदम ओके मध्ये. माग महाराज त्यांनीच माझा कार्यक्रम ठेवला. कोणते आमदार? आमदार कोणते? हा शहाजी बापू पाटील. वा वा वा. ते कीर्तनात बसले. मी त्यांना म्हटलं काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल. एकदम ओके मध्ये कीर्तन झाले होते. मला भेटले महाराज काय कीर्तन, काय वादन, काय गायन. एकदम ओके. असं असतं महाराज ते. हा सुख सोहळा स्वर्गी नाही हो. हा आनंद घेण्यासाठी स्वर्गातील देव सुद्धा इच्छा व्यक्त करतात. स्वर्गीचे अमर इच्छितात मृत्यूलोकी व्हावा जन्म हमा. इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर. नाचू कीर्तनाचे रंगी,
ज्ञानदीप लावू जगी. इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. हो, कारण हा आनंद दुसरीकडे नाही महाराज. आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो बघा, परमार्थामध्ये एखादा अभंग कमी पाठ असला तरी चालल, एखादी चाल नाही म्हणता आली तरी चालल, एखादा बोल कमी वाजवता आला बाबा तरी चालल, पण परमार्थामध्ये आचरण फार महत्वाची गोष्ट आहे. आचरण फार महत्वाची गोष्ट आहे. आचरण जर बिघडलं, तुम्ही किती वारी करा, किती गंध करा, भागवताचार्य व्हा, रामायणाचार्य व्हा, नाही तर कीर्तन केसरी व्हा, त्या गोष्टीला काहीही अर्थ राहत नाही महाराज. आचरण फार महत्वाचे महाराज. तुम्हाला थोडक्यात उदाहरण देतो बघा. 60,000 वर्ष तपश्चर्या केली होती विश्वामित्राने. किती? 60,000. विश्वामित्राची दाढी जी होती ना, दाढी जमिनीला टेकली होती, जमिनीला. किती वर्ष तपश्चर्या? 60,000 वर्ष तपश्चर्या. तिकडं वरती इंद्र घाबरला. इंद्राला वाटलं आपलं पद जातंय का काय, कारण तपश्चर्या किती? 60,000 वर्ष. इंद्र बसला त्याच्या दाढीला हात लावून, आणि याची दाढी कुठं? जमिनीला. टेन्शन मध्ये बसला इंद्र. समोरून एक नर्तकी आली. नर्तकी माहिती आहे ना तुम्हाला? नर्तकी माहिती आहे ना? हा, तेवढं तर माहित असणार, बरोबर. नर्तकी आली. नर्तकी म्हणली, इंद्रा, वाय आर यू नर्वस? नर्वस का बसला बाबा असा? इंद्र म्हणला, प्रॉब्लेम इज डेंजरस. ती नर्तकी म्हणली, व्हॉट इज द प्रॉब्लेम? इंद्र म्हणला, प्रॉब्लेम इज कॉम्प्लिकेटेड. काय प्रॉब्लेम आहे? त्याची 60,000 वर्ष तपश्चर्या झाली, माझं पद जाऊ शकतं. नर्तकी म्हणली, यू डू नॉट टेक एनी टेन्शन घेऊ नको इंद्रा, मी आहे ना, मी हू ना. तिने पायात चाळा बांधला, कोणी? नर्तकीने. आणि विश्वामित्रा पुढे जाऊन तो पाय आपटला. अहो, डोळेच उघडले त्यांनी. कोणी? विश्वामित्राने. तपश्चर्या किती? 60,000 वर्ष तपश्चर्या केली, आणि नुसतं पाय आपटला, तीन डोळेच उघडले. तो म्हणला, बस, तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता. ती नर्तकी म्हणली, तुम्ही साधू आहात, येड्यासारखं वागू नका. तो साधू म्हणला, तुम कुछ भी कहो, प्यार प्यार होता है. तो त्या नर्तकीच्या मागे एवढा पागल झाला. विश्वामित्र तपया खानी, कुत्रा होनी हिंडेवनी, ऐसे बोलले थोर थोर तेथे जीव किती पामर. सांगण्याचं तात्पर्य, तुम्ही काही व्हा, कीर्तन केसरी व्हा, रामायणाचार्य व्हा, भागवताचार्य व्हा, आचरण चुकलं की सर्व शून्य होऊन जातं महाराज. विठाल विठाल. आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो बघा, परमार्थामध्ये, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कोणी कोणालाही नाव ठेवावं, आपण आपल्या माणसाला नाव ठेवू नये. बघा, अजून एक सांगतो तुम्हाला. पोराला हिरा सापडला. हिरा, पोराला काय सापडला? हिरा. त्याला हिरा माहीत नाही, दिलं त्यांनी फेकून. त्याला हिऱ्याची किंमत माहीत, दिलं त्यांनी फेकून. चालते की, त्याला माहीतच नाही ना. तो हिरा त्याच्या आईला सापडला, आईने दिला फेकून. आईला हिऱ्याची किंमत माहीत नाही. परत तो हिरा सोनाऱ्याला सापडला, सोनाऱ्यालाही तो ओळखता आला नाही तो हिरा आहे, त्यांनी दिलं फेकून. चालते की. पण रत्न पारख्यानी तो हिरा फेकून देऊ नाही, कारण तो त्याच्यातला काय तज्ञ आहे महाराज. हा, रत्न पारख्याने तू फेकून देऊ नये. मग तसं कोणी कोणालाही फेकावं, आपण आपल्या माणसाला फेकू नये, आपण आपल्या माणसाला नाव ठेवू नये महाराज. हो, आपल्या संप्रदायामध्ये, आपल्या आश्रमातून, आपल्या संस्थेतून एखादा जर महाराज झाला तर तो आपल्या संप्रदायाची शान आहे. एखादा गायक तयार झाला तर आपल्या संप्रदायाची तो शान आहे. एखादा वादक झाला तर आपल्या संप्रदायाची तो शान आहे. कोणी कोणालाही फेकावं, आपण आपल्या माणसाला फेकू नये, आपण माणसाला नाव ठेवू नये महाराज. हो, सगळ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे महाराज. आणि अजून एक गोष्ट सांगतो बघा, पटलं जर, एक गोष्ट ज्याला जमते ती गोष्ट दुसऱ्याला जमेलच असं नाही. अपवाद भरपूर आहे बघा. ज्याला गायन जमतं त्याला वादन जमेलच असं नाही. जमायला जमू शकतं पण जमेलच असं नाही. ज्याला वादन जमतं त्याला गायन जमेलच असं नाही. आणि ज्याला दोन्ही जमत नाही त्याला बोलायचं जमतं. आणि ज्याला काहीच जमत नाही तो एवढ्या सगळ्यांना नाव ठेवल्याशिवाय राहत. म्हणून
मी नेहमी सांगतो कोणाला नाव ठेवू नये मला, प्रेमाने राहिलं पाहिजे. सकळांशी येते आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरीच्या नामी. हो, बोलता बोलता बराच वेळ गेला. आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी उत्तम अशी मृदुंगाची साथ दिली महाराज, त्यांचं नाव काय? परशुराम महाराज डोंगरे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजे महाराज. सुंदर अशी मृदुंगाची साथ दिली, तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी उत्तम अशी गायनाची साथ दिली, आपले हनुमान महाराज लाटे असतील, तुमचं महाराज नाव? देवीदास महाराज असतील, अंगद महाराज, वा, या तिघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. हो, सुंदर सुंदर गायन केलं महाराज. हो, तसेच खरं कौतुक करावं साऊंड सिस्टीमवाल्यांचं महाराज. खरं सांगू का तुम्हाला, आम्ही भरपूर कीर्तनाला फिरतो, आता हे सगळे मंडळी फिरत असतील, मोठमोठे मशीन असतात, मोठमोठे स्पीकर असतात, मोठमोठे नाही का, रिटर्नला आवाज, 10-12 माईक, पण सगळ्यात महत्त्वाचं असतं ऑपरेटिंग. महाराजांना नेमकं काय लागतं, गायकांना नेहमी काय लागतं, महाराजांना काय लागतं, बेस लागतं का ट्रबल लागतं, नाही तर महाराजच ट्रबलमध्ये यायचं, तसं व्हायला नको. पण सुंदर अशी साथ दिली महाराज, सुंदर ऑपरेटिंग केली, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. वा 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 वा, हो वा, सुंदर. सर्वांचं मनापासून एकदा धन्यवाद व्यक्त करतो. झाडली सेवा तुमच्या जनता जनार्दनांच्या अर्पण करतो चरणी आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर